निक्कीसोबत मी होतो तर लोकांना असं वाटतं की फक्त मी निक्कीसाठीच गेम खेळत आहे. पण जर निक्कीसाठीच खेळतंय तर गेम होता. एक बिग बॉस एक घर आहे, एक पर्सनॅलिटी शो आहे, पण ते एक गेम पण आहे. तर तिकडे त्यांना माहीत नाही की गेम पण खेळावं लागतं, फक्त ते एन्जॉय करतात. अंकिता असली तरी प्रॉब्लेम नाही असली तरी प्रॉब्लेम नाही, आणि पॅडी दादा पण, कारण पॅडी दादाचा गेम नाही आहे. रात्री 9 वाजले की कलर्स मराठीवर एकच आवाज ऐकायला मिळतो, बिग बॉस. पण हा आवाज सध्या मिस करतोय या आठवड्यामधनं या घरातून बाहेर पडलेला अरबाज पटेल. अरबाज, न्यूज 18 लोकमतमध्ये खूप खूप स्वागत, वेलकम. थँक्यू सो मच. किती हा बिग बॉसचा आवाज मिस करतोय सगळ्यात आधी? कारण आम्ही तुम्हाला मिस करतोय. खरं सांगू तर खूप मिस करतोय. पहिला दिवस जेव्हा मी बाहेर आलो, मी हॉटेलमध्ये होतो आणि सकाळी माझा फोन वाजत होता. तर मी असा एकदम झोपायतच होतो, उठलो. मी म्हटलं बिग बॉस आज तुम्ही गाणं नाही वाजवला, और देख रहा हूँ तो लाईक हॉटेलमध्ये. मी त्याच्यानंतर बघितलं तर माझा फोन वाजतोय. असं होतंय आता. तर पण हातात फोन घेतल्यावरच थोडंसं काहीतरी वेगळं वाटलं असेल ना, कारण आपण फोन शिवाय राहत नाही. खूप वेगळा वाटला होता, पण असा होता नाही का इतक्या लवकर फोन घ्यायचा हातामध्ये, कारण हातामध्ये ट्रॉफी पाहिजे होती ऍक्च्युली. पण आम्हाला पण वाटलं होतं की अरबाज ऍटलीस्ट टॉप 3 मध्ये असेल. हे सगळ्यांना वाटलं होतं. जेव्हा मी घरचं इलेक्शन झाल्यानंतर ते तुम्ही बघा तो एपिसोड, ते सगळे म्हणत होते तो फायनल कंटेस्टंट होता, आणि त्यांना पण एकदम धक्का बसलेला की कसा अरबाज कसा जाऊ शकतो. मग अरबाजवर लोकांनी नाराजी दाखवली. नेमकं काय झालं की अरबाज चुकीचा पोर्ट्रेट झाला बिग बॉस मध्ये? अरबाजकडनं काही चुका झाल्या, काय वाटतं? माझ्याकडून काही चुक्या झाल्या हे मला वाटत नाही की आतमध्ये काहीतरी चुकी झाली असणार. पण कसं असतं की बाहेर काय पोर्ट्रे करत होते, लाईक निक्कीसोबत मी होतो तर लोकांना असं वाटतं की फक्त मी निक्कीसाठीच गेम खेळत आहे. पण जर निक्कीसाठीच खेळतंय तर गेम होता. गेम दिसलं पण तुम्हाला की माझे स्ट्रॅटेजीज दिसले, माझा गेम प्लॅन दिसला, जे काय मी टास्क परफॉर्म केले ते दिसलं, आणि घरामध्ये माझा इंडिव्हिज्युअल डिसिजन पण दिसले. पण कुठे कमी झाला मला माहीत नाही आता की काय झालं नेमकी, असा कुठे चुकलो मी, मला पण नाही माहीत आत्तापर्यंत. भाऊच्या धक्क्यावर अरबाजला आपण कायम निक्कीचा डोअरमॅट म्हणून बघत आलो. हे शब्द कानाला ऐकायला खटकत होते का बिग बॉस मध्ये राहताना? नाही, मला तर असं जेव्हा ऐकू आलं की बाबा अरबाज डोअरमॅट आहे म्हणून, तर मला असं खटकलं नाही. कारण मी फक्त मी जे करत होतो ना, तर ते माझा एक केअरनेस होती, मतलब लाईक केअर करत होतो मी त्याच्यासाठी. आणि यार जे व्यक्ती तुम्हाला आवडतात त्याच्यासाठी तुम्ही डोअरमेट पण झाले तर तुम्हाला ते पण आवडतं. तर तसंच होतं की मला असं काही वाटलं नाही की यार ठीक आहे यार हे शब्द माझ्यासाठी यूज होते. तर तिने पण म्हटलं की यार असं काही आहे नाही, तुला पण माहिती आहे. तर म्हटलं मला पण माहिती आहे, म्हणून मी जास्त रिॲक्ट नाही केलं त्याच्यावर. पण अरबाज घरात असताना निक्कीचा डोअरमॅट, निक्कीच्या मागे मागे फिरणार, निक्कीमुळे अरबाज लाईमलाईटमध्ये येतोय बिग बॉसच्या घरात, हे सगळं पोर्ट्रे होतं. कदाचित अशा कमेंट्स पण आल्या असतील. पण द मुवमेंट अरबाजने एक्झिट केलं बिग बॉसचं घर, त्या दिवसापासून निक्की आज कम्प्लीट एकटी पडलेली दिसतीये. मग ते निक्कीचं स्ट्रॉंगनेस किंवा निक्कीमुळे अरबाज डोअरमॅट झाला, हे सगळं कुठे गेलं? मग अरबाजच नेहमी टॉपवर होता असं म्हणायचं का आपण? घरामध्ये सांगू तर सर्व टॉपवरती होतो मी, असं नाही आहे की मी नाही बोलणार. तुम्ही सगळ्यांनी बघितलं पण आहे की टॉपवरती होतंच आहे. टास्क असो या कोणतीही गोष्ट असो, मी तिकडे टॉपवरतीच होतो. पण निक्कीचा हे साईड पण होता, पण बाहेर दाखवला नाही या दिसलं नाही ते मला माहीत नाही. निक्की खूप सेन्सिटिव्ह, मला घेऊन खूप सेन्सिटिव्ह होती. जसं ट्रीट ती मला करत होती म्हणून मी इतकं केलं आहे तिच्यासाठी, नाही तर उगीच कोण करणार असा. आणि ते बघितलं पण एविक्ट झाल्यानंतर निक्की किती लाईक आजपर्यंत निक्की लाईक सॅड आहे. आणि मी पण बाहेर कसा आहे मला माहीत आहे. माझी टीम पण म्हणत होती की जाऊन BEd करा, हेअरकट करा. तर मला असं वाटलं की नाही यार सोडा, आता ती येणार तर तिला पाहिजे होतं की भाई बाल बडे हो आणि BEd तुझे असे. पण ठीक आहे, ती अशी बघणार त्याच्यानंतरच करतो आता. पण मग खरंच ह्या मैत्रीचं रूपांतर आणखी पुढे गेलं का बिग बॉसमुळे? किंवा ती जी अटॅचमेंट आहे जी फर्स्ट डेला होती आणि जी बाहेर पडताना लिटरली म्हणजे एक्झिट झाल्यानंतर, डोअर क्लोज झाल्यानंतर निक्की तिथेच किती वेळ झोपून होती डोअर जवळ? ते मी बघितलं, कालच बघितलं मी ते एपिसोड. आणि मला वाटतच होतं की ती लवकर उठणार नाही तिकडून, कारण मला येता आम्हाला 2 तास लागले.
बिग बॉस कंटिन्यू सांगत होते अरबाज तुम्हाला निरोप घ्यावा लागणार आहे, अरबाज बाहेर निघा. ती सोडत नव्हती मला आणि मी पण खूप जास्त सॅड झालो होतो कारण मला असं वाटलं आता तिकडे मी पण रडणार. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना किती इमोशनल आहे मी. तर मी रडलं तर ते मग आम्ही घरामध्येच राहणार नाही तर दोघं एकत्र बाहेर येणार. हा ती म्हटली पण की अरबाजने मला प्रॉमिस दिला म्हणून मी आतमध्ये आहे, नाही तर मी पण बाहेर गेली असती त्याच्यासोबत. तर आहे बॉन्ड खूप जुळलेला आहे, फिलिंग्स जुळली आहे. तर याच्या पुढे पण बघूया आता बाहेर आल्यानंतर ती कसं रिॲक्ट करते. त्याच्यानंतर आम्ही सोबत तुम्हाला दिसूया पुढे. पण आतापर्यंत जेवढे बिग बॉस झालेत आणि जे बिग बॉसच्या हाऊसमध्ये जेवढे बॉन्ड झालेत किंवा केमिस्ट्री जुळली आहे ती नंतर बाहेर आल्यावर तेवढी दिसली नाहीये. मग तुमच्या बाबतीमध्ये ही मैत्री अशीच पुढे कंटिन्यू राहील, टिकून राहील की हे नातं फक्त त्या खेळापुरतं असतं? नाही, मला तर खूप आवडणार की ह्याच्या पुढे पण आम्ही सोबत असलो तर. कारण जेव्हा मी बाहेर आल्यानंतर जेव्हा मी बघितलं एडिट्स बघितले जे फॅन पेज टाकतंय तर कंटिन्युअसली मी त्याच्यावरतीच आहे. माझी टीम मला बोलू राहिली की अरे कुछ काम की बात करते. म्हटलं हां ठीक आहे यार करते पण मला बघू द्या हे काय काय चालू आहे. मी माझ्या टीमला पण सांगतो की अरे काही फॅन पेजचा व्हिडिओ आला तर मला पाठवा, मला बघायचं आहे. आणि ते पण मला कंटिन्युअसली पाठवून राहिले आणि मी त्याच्यामध्येच आहे आता सध्याला पण मी आहे. आता असं अनाउन्समेंट झालेलं आहे की लवकरच फायनल आहे तर ठीक आहे, तर लवकर जास्त दूर नाही आहे टाइम. ऍक्च्युली 100 days ते 70 days केलेत. म्हणजे असंही म्हटलं जातं की अरबाज बाहेर पडल्यामुळे त्यांना 70 days करावे लागले. असं तर होऊ शकते असं. कारण आता काय बघणार लोक, काय बघणार आतमध्ये. जसं निक्की आणि मी होते तर कंटिन्युअसली निक्की अरबाज चालू होता आणि आम्ही जाऊनच तो पिकनिकवाली टीमला आम्ही सगळे जाऊन पोक करत होते म्हणून ते त्यांचं टॉपिक काढत होते. आता टॉपिकच नाही आतमध्ये. पण मग ती खरंच पिकनिक टीम आहे का? कारण त्या पिकनिक टीम मध्ये वर्षा उसगावकर सारख्या मराठीमधल्या एवढ्या दिग्गज अभिनेत्री आहेत, पॅडी दादा आहे, अभिजित सावंत आहे ज्याला इंडियन आयडॉल मध्ये अक्षरशः सगळ्यांनी अगदी डोक्यावर धरलं होतं, ट्रॉफी जिंकली होती. म्हणजे एवढे सगळे आहेत तिथे तगडे कलाकार, पण तरी ती पिकनिक टीमच आहे का? त्यांना गेम माहित नाही ना. ते आले आता आतमध्ये फक्त एन्जॉय करायला. एक बिग बॉस एक घर आहे, एक पर्सनॅलिटी शो आहे, पण ते एक गेम पण आहे. तर तिकडे त्यांना माहित नाही की गेम पण खेळावं लागतं. फक्त ते एन्जॉय करतात बसून आणि गप्पा गोष्टी करून. फक्त त्यांचं तसंच चालू आहे. फक्त आम्ही होते दोघं, कारण आम्ही दोघं असे वाकडे तिकडे होते निक्की आणि मी. आम्ही जाऊन सहज त्यांना पो करायचो. ते तुम्हाला पण आवडलं त्याच्यानंतर की हा बाबा त्यांच्या पिकनिकमुळे आज तुमचा गेम झाला ना? त्यांच्या पिकनिकमुळे नाही झाला गेम, आमच्यामुळे झाला. जशी आमची टीम फुटली होती, टीम नाही फुटली असती तर ते सगळं बाहेर आले असते. पण टीम फुटली आणि टीमच्या लोकांना एकमेकांनाच वोट आउट केलं आणि त्याच्यानंतरच आम्ही बाहेर पडलो, नाहीतर इतका नव्हता. आणि जसं तुम्ही नाव घेतलं की वर्षाताई आणि पॅडी दादा आणि हे सगळ्यांना महाराष्ट्र लोकांनी पहिल्यापासून बघितलंय. आणि निक्कीला हिंदी बिग बॉस केली होती तर हिंदीचा क्राऊड होता आणि माझा पण हिंदीचा क्राऊड होता. महाराष्ट्र लोकांनी बघितलं होतं पण इतके महाराष्ट्र लोकांनी नाही बघितलं. पण आता सध्याला खरंच सांगतो की अख्खा महाराष्ट्र अरबाज पटेलला ओळखतंय. नाही पण अरबाज हा महाराष्ट्राचाच आहे, छत्रपती संभाजीनगरचा अरबाज आहे. तर मला बघितलं नव्हतं ना. माझं करिअर आता 8 महिने झालेले स्टार्ट झालेलं, तर लोकांनी मला इतकं बघितलं नव्हतं. म्हणून मला असं वाटतच होतं की यार नॉमिनेशन मध्ये आलं तर लोक इतकं लवकर हे नाही करणार मला. पण झालं, आता काय करू शकतात. काय याच्या पुढचे प्लॅन्स काय असणार आहेत? बिग बॉस तर आता झालं की पुन्हा आणखीन एक संग्रामची एंट्री आली आणि झाली तर ती जागा अरबाज घेणार का? म्हणजे आली आणि झाली म्हणजे संग्राम तिकडे वाईल्ड कार्डनी आला पण त्याला इंजुरी झाली त्यामुळे बाहेर पडावं लागलं. मग पुन्हा एक वाईल्ड कार्ड एंट्री दिसेल का अरबाजची? आता तर टाइम झालेला आहे, शोचा अनाउन्समेंट झालेला आहे की आता शो पुढे जाऊ शकत नाही. मी त्यांना तिकडे सांगितलं होतं की बाहेर आल्या सांगितलं की आता पण मी जाऊ शकतो आतमध्ये, तुम्हाला पाहिजे तर मी आता जातोय पण 2 दिवसानंतर तुम्हाला पाहिजे तेव्हा जातो. कारण मी प्रॉमिस करून आलो होतो की नक्की की येणार मी तुझ्यासाठी. आणि तो तुम्ही कालचा एपिसोड बघितला असणार, ती म्हणत होती की मी टिंग टॉंग वाजणार आणि तो वाईल्ड कार्ड येणार. तर ती सहज असा चेष्टा करत होती माझ्यासोबत की बिग बॉस कोणी हँडसम मुलगे पाठवा ना आणि असं बेल वाजवा की टिंग टॉंग. मी म्हणणार कोण आहे तर ते म्हणणार निक्की. तर ते माझा असा तो नोकझोक चालू होती. तर मी म्हटलं ठीक आहे बिग बॉस पाठवा. तर ती म्हणत होती आता मला तो वाईल्ड कार्ड तूच पाहिजे आणि तूच ये. तर मी म्हटलं ठीक आहे चल प्रॉमिस करतो, पण आता शो संपायला आलेलं तर नाही होऊ शकत असं. तर शो मध्ये कोण ही बिग बॉसची ट्रॉफी घेईल? म्हणजे निक्की तुझी फ्रेंड अर्थात येईल से निक्की, पण टीम बी मध्ये जर विचार केला तर काय वाटतं? टीम बी मध्ये जर विचार केला तर जसं मी सूरजचा बाहेर बघतोय की सूरजला खूप प्रेम मिळत. गेम नाहीये पण सूरजला लाईक फॅन फॉलोइंग त्याची पर्सनॅलिटी लोकांना आवडली की ठीक आहे त्याच्यावरती ते आवडते लोकांना. आणि लोकांना सॉफ्ट कॉर्नर पण असते आणि इमोशन्स पण असते. तर त्यांना असं वाटतं की सूरजला द्यायला पाहिजे. तर जर निक्की नाही तर सूरज, पण निक्कीलाच पाहिजे.
कारण गेम पण तुम्हाला बघावा लागणार आहे की गेम पण आहे तो, पण सूरजला नाही दिलं तर मग तुम्हाला पण माहिती आहे काय होणार. पण मग टॉप 3 मध्ये अरबाज कोणाचा विचार करतोय? मी टॉप 3चा विचार नाही केला, टॉप 2चाच विचार केलाय. टॉप 3 मध्ये माझाच विचार होता की टॉप 3 या टॉप 2 मध्ये मीच असणार, पण टॉप 2ला मी विचार करतो की सूरज आणि निक्की. आत्ता जेवढे कंटेस्टंट या घरामध्ये आहेत तर कोण सगळ्यात आधी बाहेर पडायला हवं की त्या व्यक्तीमुळे बिग बॉसच्या घरामध्ये भांडणं होत आहेत किंवा घर घरासारखं नाही राहते, असं कोण वाटतं? आता तर बघा, कालचं फक्त मी बाहेर आल्यानंतर एक दिवस झालाय, त्याच्यामध्ये किंवा आधी असताना पण यू मस्ट बी फील की ही व्यक्ती पहिले गेली पाहिजे, पण तिथे बोलता येत नव्हतं, कदाचित जान्हवी पण असू शकते. मी तर तोंडावर बोललो, सगळ्यांच्या तोंडावर बोललो की बाबा तू जाणार आहे, तू जाणार. निखिलला तर मी असंच, निखिल बसलो होता की निखिल चल तू बेड खाली कर लवकर, मला सामान ठेवायचं तिथे कारण तू जाणार आहे. मी सगळ्यांना असं तोंडावरच बोलून हे केलेलं आहे. तर मला असं वाटतं की घरामध्ये अंकिता असली तरी प्रॉब्लेम नाही आहे, नाही असली तरी प्रॉब्लेम नाही, आणि पॅडी दादा पण, कारण पॅडी दादाचा गेम नाही आहे, स्ट्रॅटेजीज नाही आहे, काही बोलत पण नाही ते. लाईक नॉमिनेशन टास्कमध्ये तुम्हाला बोलावं लागतं. जर तुमच्या पार्टी आहे तुमच्या गळ्यात कोणाची, तर तिकडे जाऊन तुम्ही कन्व्हर्सेशन करा, बोला, कन्व्हिन्स करा. तुम्हाला पण आवडणार ना की एक व्यक्ती किती एफर्ट टाकतोय. जसं निक्की म्हणत होती की पॅटी दादा प्लीज तुम्ही अरबाजचं टाकू नका, मी तुमचे पाय पडते, हे करते ते करते. ते सगळं काही होतं, तर तसं त्यांचं आहे, नितेवंत विचार करतोय हे ते. मग एंटरटेनमेंट कुठे आहे? जर तुमच्या गळ्यात पाठी आहे आणि तुम्ही म्हणतात मी विचार करते, तर बाहेरचे जे प्रेक्षक आहेत त्यांना यार पॅडी काय विचार करते ते पण पाहायचं ना त्यांना. जर पॅडी बोलला नाही तर त्यांना मजा नाही येणार. तर पॅडी दादा आहे, अंकिता आहे, डीपी आता कोणी नाही आतमध्ये तर दिसायला आलंय. जसं वैभव, मी होते, लोक होते, तर ते तुमची स्ट्रॅटेजी, त्यांची स्ट्रॅटेजी दिसली नाही कधी. पण आता कसं आहे ना, कोणी आहे नाही आतमध्ये, तर त्यांचं दिसतंय थोडाफार आता दिसून राहिलं. पण तो पण अभिजित तर पहिले गेला असतं तर चाललं असतं, कारण अभिजितकडे कोणताही मुद्दा नव्हता. कुठे कोणत्या मुद्द्यामध्ये तो दिसला का तुम्हाला की यार एक मुद्दा तो घेऊन आला आणि खूप मोठा विवाद झाला, या कोणते मोठे विवाद मध्ये त्याचा स्टँड होता की चुकीचा आहे, बिग बॉस म्हणजे विवाद असणंच बिग बॉस आहे का? म्हणजे तुम्ही फक्त भांडणच केली? भांडणं म्हणजे बिग बॉस नाहीये. जसं आतमध्ये कसं आहे की काही गोष्टी असतात, जसं की वर्षाताईचा कोथंबीरवाला झाला होता, या फिर काही गोष्टी नाही घडली, रूल्स ब्रेक झाले, या कोणता एक मुद्दा आणला, ज्या वॉशरूम मध्ये टिश्यू पेपरचा मुद्दा आहे, वॉशरूम क्लिनिंग नाहीये, कोणता तुम्ही एक स्टँड घेता स्वतःसाठी की बाबा मला घरामध्ये हे चांगलं नाही वाटलं, तू ड्युटीमध्ये हे नाही केलं. तर मुद्दे नव्हते आणि सगळ्यांना लाईक तुम्ही बसले मी बसलो, मी माझा मुद्दा त्याच्या समोर ठेवला, तुम्ही ठेवलं, तो म्हणतो हो तू पण बरोबर आहे, तू पण बरोबर आहे. पण ठीक आहे, अगर न्यूट्रल चालायचं ना तर फिर असे आपण कंटिन्यू चालू शकतात, हो हा करून. पण हो हा नाही टू क्रिएट दॅट थिंग्स. अँड कोथिंबीर तर आय डोंट थिंक सो कोणी म्हणजे जाऊन चेक पण केलं असतं. तो मी डायरेक्ट मी झाडू मारत होता, माझी ड्युटी होती, मी जसं डब्बा उघडला तर मी म्हटलं कोथंबीर इतकी चांगली ना. मी निक्की पाठीमागेच होती त्याला, कारण त्याला एक शिक्षा भेटली होती, तर ती म्हटली कोथंबीर तर चांगली आहे, तर तिने काढलं कोथंबीर आणि तो आमच्या दोघांचंच, आम्ही असंच, तर तो झाला. आणि लोकांना पण जर मुद्दे असतात ना, तर मुद्द्यामध्ये ना भांडण नसतात, लाईक कॉमेडी पण असते. की जसं वर्षाताईने सांगितलं की हे तर चायनीज कोथंबीर आहे, ही तर हिरवी नाहीये, ती हिरवी होती पण हिरवी नाहीये, तर ते तुम्हाला पण आवडतं की बाबा हा ताई असं करताय, ऍक्शन रिॲक्शन मध्ये मजा येते. आणि तुम्ही पण म्हणता थांब रे मला बघू दे काहीतरी चालू होतं, तर तुम्हाला मुद्दे ठेवावं लागणार. तर अभिजितचं असं आहे की कुठे काय होतं नाही, थोडाफार लाईक कॉमेडी अँड ऑल मस्ती मजाक केलं तर केले, फक्त तेच होतं. बाकी आमचं बघायला गेले तर आम्ही तुम्हाला ॲग्रेशन पण दाखवलं, करेक्ट, इमोशन्स पण दाखवले, प्यार भी दिखाया, त्याच्यानंतर आम्ही केअर बी दाखवली, आमची फ्रेंडशिप दाखवली, आणि एंटरटेनमेंट पण दाखवलं. काका बुवा कोणी विसरणार नाही कधी. तर ते सगळं काय आमचं होतं, आम्ही ओपन केलेलं होतं सगळं, तर ओपन करावं लागणार आहे तिथे. असंच नाही की भांडणं. जर तुम्ही मूवी पण बनवतात ना, तर तिकडे पण तुम्हाला रोमॅन्स, ऍक्शन, इमोशन्स, हॅपी एंडिंग पाहिजे. आता आमची एंडिंग कशी झाली तुम्हाला पण माहिती आहे, पूर्ण महाराष्ट्र रडत होता की बाबा हे काय बघताय आम्ही म्हणून. तर ती पण फिलिंग्स असतात. मी जेव्हा आतमध्ये होतो तर लोकांचे विचार वेगळे होते की यार अरबाज असा आहे, अरबाज तसा आहे, अरबाज हे आहे वे आहे. बाहेर आल्यानंतर सगळ्यांचे विचार चेंज झाले की नाही यार तो होता म्हणून आम्ही बघत होते, तो होता म्हणून चालत होता. निक्की आणि तिचा बॉन्ड किती स्ट्रॉंग होता. पहिले लोकांना हे तर सगळं दिसत होतं, पण अरबाज एक सॉफ्ट पण मुलगा आहे, हळवा पण आहे, त्याला पण मन आहे. हे आम्हाला ऍक्च्युअली केव्हा जाणवलं, जेव्हा वेन युअर मॉम केम, त्यांचे जेव्हा बाईट्स दाखवले होते, तर
बिग बॉस मधून बाहेर पडल्यावर झाली का आईची भेट? हा माझी आईची भेट अरे आजच झाली, माझ्या आई आणि माझ्यासोबत भेट. तर आईला तर हेच होतं की यार तू शेर सारखा खेळून आलेला आहे, तर तू चांगला खेळलाय. तर आई खूप लाईक हॅप्पी आहे, मतलब खूप खुश आहे आई. आणि आईला त्याच्यानंतर आईला पण समजलं की ठीक आहे यार तू आतमध्ये होता. मी कालच एक इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की घरामध्ये तुमची आई असते, तुमचे वडील असतात, ते तुमच्या डोक्यावर हात ठेवतात, पाठीवर हात ठेवतात. तो घर असा आहे, तिकडे तुम्हाला कोणी ना कोणी पाहिजे. आणि तिकडे निक्की होती जे हात ठेवत होती माझ्या डोक्यावरती, या मी सॅड हो या मी एकटा आहे. निक्कीने 10 वेळा सांगितलं मला की एकटा मला तू चांगला नाही वाटत, मला तू पाहिजे, तूच पाहिजे मला घरामध्ये. तर असा व्यक्ती जर तुमच्या सोबत आहे तर तुम्ही का नाही करणार त्याच्यासाठी. आणि तिने खूप काय केलंय माझ्यासाठी, म्हणून मी तिच्यासाठी केलंय. तर त्याच्यामध्ये असं नाही झालं की यार मी यूज झालोय, तिने यूज केलाय, मी तिचा यूज केलाय. ते तसंच असतं ना की घरामध्ये एक बॉन्ड तुमचा असा आहे आणि सगळे लोक तुमचे अगेन्स्ट आहेत, तर तुम्हाला पण आवडणार ते बघायला की पुरा घर इनके खिलाफ है की भी ये लोग जी रहे जिंदगी अंदर. बाहेर आल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट कोणती केली अरबाजने? बाहेर आणि पहिला कॉल कोणाला होता? जेव्हा बाहेर आलो मी सर्वात पहिला कॉल माझे वडीलचा झाला होता. तर ते म्हटले की ठीक आहे कोई बात नहीं, बट जे पाहिजे होतं नाही, मैं अंदर बहुत रोया हो गया था. हाँ, जेव्हा मी डोअर क्लोज झाला त्याच्यानंतरच मी खूप रडलो, कारण निक्की समोर रडलं असतं तर ते खूप जास्त वीक झाली असती. मग तिला मी पहिले सांगितलं होतं जेव्हा मी घरामधून बाहेर जाणार ना कधी तुम्ही माझ्या डोळ्यात अश्रू बघणार नाही. पण जेव्हा लोक जात होते तर मी खूप इमोशनल, कोणी जाऊ द्या, बी टीमचा असो या ए टीमचा असो, निघतच होते, अटॅचमेंट होऊन जाते. आणि निक्की कधी रडली नाही, कोणासाठी नाही रडली. आणि तो पूर्ण मी गेल्यानंतर तुमच्या फोन इन सेशन मध्ये पण नाही रडली. ते तिकडे पण नाही रडली. आणि मी असं होतं, मी तर सगळीकडे होताच माझा. पण ठीक आहे, त्याच्यानंतर चेंज झाला. आणि बाहेर आल्यानंतर वडीलसोबत नॉर्मल माझं बोलणं झालं. पण निक्कीसाठी तर आजपर्यंत सॅड असं मला असं वाटू राहिलं की तिला बघून तिचे डोळे एकदम सुजले, तुम्ही बघितलं असणार तर. ती कंटिन्युअसली लाईक तो झोन मध्ये, पण ते इतकं पण नाही दाखवणार ना की रोरी आहे. पण मला तिला बघूनच असं कळतं की हा या अभी भी है उस झोन. पण मग बिग बॉस मधनं आल्यावर अरबाज काय शिकला? कारण अरबाजचं ॲग्रेशन पाहिलं, अरबाजचा अँगर पाहिला, अरबाजचं प्रेम पाहिलं, ते बिग बॉसच्या घरातलं होतं. अरबाज स्वतः छत्रपती संभाजीनगरचा अरबाज काय शिकला बिग बॉसच्या घरामध्ये? कारण एकतर वेगवेगळे नेचरची माणसं होती, वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं होती. तू काय शिकला? सगळे म्हणत होते आतमध्ये की याचा ॲग्रेशन खूप आहे, याचा ॲग्रेशन खूप आहे. पण मला असं वाटतंय की ॲग्रेशनपेक्षा जास्त जे माझ्याकडे होतं तो माझे इमोशन्स होते, जे मी लोकांना दाखवले. आणि मला असं वाटतं की ते इमोशन्स नाही दाखवला पाहिजे, कारण लोक फायदा उचलतात त्याचा. ॲग्रेशन जर आहे ना तुमच्याकडे तर लोकांना थोडं घाबरतात की ठीक आहे ॲग्रेशन आहे, पण जेव्हा इमोशनल साईड तुम्ही दाखवतात ना तर त्याचा फायदा उचलू शकतात लोक तुम्हाला इमोशनल करून. तर तो माझा एक भाग आहे. मला राग तर कंट्रोल होणारच पुढे जाऊन, यार आता कसं यंग आहे, लाईक गरम खून आहे, तो दिसणारच आहे. आणि आता नाही दाखवला तो राग, तो तसा नाही दिसला तर काय होणार माहिती आहे का, मी पुढे जाऊन असा विचार करणार आहे जब मेरे पास था तो मैंने क्यों नहीं दिखाया था तब. तो ठीक आहे, पण इमोशन साईड मला थोडंसं असं वाटतं की मला कमी करावं लागणार. फक्त ते काय, बाकी तर आहे. आता काय पुढे तर खूप काय बघायला भेटणार. आता जर्नी स्टार्ट झालेली, शुगर 8 महिने झालेले. एक शो केलं होतं याच्या पहिले, त्याच्यानंतर आता हा शो. बाकी काय नाहीये. पण आता पुढे कुठे जायचंय हा प्रवास, बिग बॉसचा प्रवास पुढे कुठे घेऊन जायचंय? मी वर्षाताईला म्हटलं, तुम्ही ऐकणार असलात तर, की वर्षाताई लवकरच मी तुम्हाला मोठ्या स्क्रीनवरती दिसणार. आणि इतके गट्स आहे माझ्यामध्ये की मी करू शकतो. आणि अख्खा आता महाराष्ट्र पण आहे, ती माझी फॅमिली पण आहे माझ्यासोबत. आणि त्यांच्या मनात मी आता जी जागा बनवली आहे तर ते इतक्या लवकर मी काढणार पण नाही ना. पण असं आलंय प्रोजेक्ट कोणतं पाईपलाईन आहे? भेटणार लोकांना लवकर. हिंदी मराठी कोणताही असो पण भेटणार लवकर. कॉंग्रॅट्स. अँड न्यूज 18 लोकमतच्या आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.